याच परळीचं भस्मासूर आणि परळीला भस्म करायचं काम ज्यांनी केलं त्यांना आता मात मागायचा काय अधिकार आहे? परमेश्वरानं तुम्हाला संधी दिली, या मिळाली, या संधीचा तुम्ही फायदा करायचा सोडून टीका टिप्पणी करताय आणि स्वतःच भिंतीवर दिवा ठेवून ओळखून घेताय. काय तर म्हणे, काही लोकांना जर कुणाची आठवण येत असेल तर ते फक्त माझे. 100% खरं आहे, येत असेल. काही जणांना येत असेल ना, कोण नाही म्हणून. पण आमच्या परळीच्या जनतेला सब दलित आहे, मुसलमान आहे, बौद्ध आहे, सर्व समाजाचे, मराठा असो, मुस्लिम असो, मातंग असो, सर्व समाजाच्या लोकांनी तुमच्यावर एकजुटून प्रेम केलं. आणि या सामाजिक समीकरणात तुम्ही वेगळे वेगळे बोलताय, वेगळे वेगळे विषय बोलताय. तुम्ही कधीतरी सांगा त्या परळीच्या प्रश्नावर तुम्ही काय केलंय? परळीचा विकास. मी 8-10 दिवस झालं परळीच्या प्रत्येक गल्लीत जातो, प्रत्येक गल्ली बोळामध्ये जातो. किती परळीचा विकास आहे. माननीय अजितदादा पवार साहेब, तुम्ही एक काळ माझेही नेते होतात. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात आपण सर्व काम करत असताना मी एकदम छोटा कार्यकर्ता होतो. जरा बघा, तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही एकदा थोडं बघा या परळीमध्ये किती विकास झाला, किती हजार कोटी रुपये या परळीत आलेत. कितीतरी हजार कोटीचा निधी या परळीला तुम्ही पण दिला. देवेंद्र भाऊ, तुमचं जास्तच प्रेम आहे. आमच्या ताई साहेब म्हणायच्या, पंकजा ताई, नाव नाही घेतलं तर पुन्हा कोणच्या ताई व्हायचं, म्हणायच्या की आमच्या विरोधात आमच्या भावाला ताकद तुम्ही द्यायचा, असं त्या म्हणायच्या. मी नाही, मी कधी म्हणलो नाही, मला माहित नाही, पण त्या म्हणायच्या. मग एवढे ताकद द्यावं भाऊ तुम्ही देऊन या परळीचा विकास कुठं आहे? या महाराष्ट्राचं नेतृत्व करताय तुम्ही. आता 3 पक्षाचं सरकार दिलंय, एवढ्या महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला मॅन्डेट दिलंय. आणि एवढं असताना परळीत काय विकास? परळीच्या विकासावर बोला, परळीच्या कामावर बोला, परळीच्या जनतेच्या प्रश्न सोडले त्याच्यावर बोला. पण तुमचा विकास काय त्याच्यावर कुठंच बोलत नाही. तुम्ही कधी जनतेचा विचार केला नाही. तुम्ही म्हणता की परळीच्या जनतेला माझी सकाळी आठवण येते. वैद्यनाथ एवढ्या प्रभू, आम्ही सर्व जिल्ह्यातले जिल्हावासीय, संबंध महाराष्ट्रवासीय, देशातलं एक ज्योतिर्लिंग असणारे या परळीत आम्ही देवाला मानतो, परमेश्वरला मानतो, अल्लाला मानतो, सर्व बौद्धाला मानतो. आणि तुमचा कसं कोण मानील? आणि तुम्ही का मानताय? म्हणजे तुम्ही स्वतःला किती महान समजताय. तुम्ही एवढे खरंच माना? टीका टिप्पणी. परमेश्वराने जन्म घातल्याच्या नंतर तुम्हाला कर्तृत्व करायचं आणि संस्कार, सुसंस्कारानं वागायची संधी मिळते, ते तुम्ही गमावली साहेब. त्याच्यामुळे तुम्ही आता दुसरं काही बोलू शकणार नाही. अहो, जनता, एवढा जनसमुदाय कधी तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्हाला या गणेश पारला बघायला मिळाला का? तुमच्या तरी, माझ्या तर जाऊ द्या, मी विरोधी पक्षाचा खासदार आहे. तुम्ही सांगताय विरोधी पक्षाचा खासदार त्याच्या पोटात दुखतंय. आता माझ्या पोटात कसं दुखतंय मला कळा. परळी खाल्ली कुणी? परळीचा रस्ता खाल्ला कुणी? परळीची पाईपलाईन खाल्ली कुणी? परळीच्या नाल्या खाल्ल्या कुणी? परळीची मशानभूमी खाल्ली कुणी? काय नावं घेऊ, किती किती काय काय सगळं खाल्लं कुणी साहेब? आणि वाईट वक्त खाल्लं तर पोट त्याचं दुखत असते खाणारच. मी तर शुद्ध पाणी इथलं पितोय, मला वेगळं पाणी प्याता येत नाही साहेब, सवयच नाही ना. त्याच्यामुळं माझं पिऊन बी दुखत नाही, खाऊन तर दुखायचा संबंधच नाही. त्याच्यामुळे साहेब या गोरगरीब जनतेला जबाब द्यावं, आमची हात जोडून विनंती, बाकी काहीच करू नका. आता आमच्या वाघोडे दादांनी सांगितलं स्टेजवर बसल्यावर सगळे तुमचेच होते ना, माझेच साहेब.
काय गेलं तुमच्या जवळ ह्याचा एकदा विचार करा ना. ह्याच्यावर तुम्ही बोलतच नाहीत. आणि काय म्हणले दीपक, मला बोलायचं नव्हतं ह्या विषयी, दीपक नानाचा ऍक्शन झाला तेव्हा 40 लाख मी दिले. खरंच दिले साहेब तुम्ही? बरं दिले तुम्ही. हे 40 लाख आल्या कुठून? 40 लाख निवडणूक आयोगाला सुद्धा माझी विनंती आहे आणि इन्कम टॅक्सला सुद्धा माझी विनंती आहे, ह्यांच्याकडे 40 लाख कसे आले याचा तपास करा. 40 लाख कुठून आले? आणि देवाभाऊ अजित दादा तुमच्याकडे अर्थ खात आहे, यांच्याकडे 40 लाख कसे आले याचा जरा हिशोबच करा. देवाला साहेब तुम्हाला सुद्धा उत्तर याचं 40 लाख तुमच्याकडे कुठून आले ते. म्हणजे याचा अर्थ तुम्हीच तुमच्या तोंडानं सांगितलं की आम्ही भ्रष्टाचार करतो आणि ते असं काहीतरी करतो, ह्याचं उत्तर. आणि नानानं सांगितलंय तुमच्या अकाउंटून दिले असले तर दाखवा. दिले का? या परळीमध्ये औष्णिक विद्युत केंद्र, थर्मल पॉवर स्टेशन, सर्वात मोठं वीज निर्मितीचं केंद्र या परळीत होतं. या वीज निर्मितीच्या केंद्रातून काय तयार होत होती? वीज. आणि संबंध महाराष्ट्राला पुरवित होता. या परळीतले 5-6 संच तुम्ही बंदच करून टाकले साहेब. बघा पाय, तुमचा पाय गुण सगळे बंद आहेत, सगळे पूर्ण बंद आहेत आता. तुमचा पायगुण साहेब. तुम्ही आलात आणि लाईट सुद्धा गुल. ह्या पट्ट्याचा पायगुण बघा साहेब. मी खासदार झालो आणि रेल्वे बीड पर्यंत आणली साहेब, तुमचा पायगुण. बरं एक जाऊ द्या, त्याच्यातून बंद झालं ते झालं. बंद होऊन दिसतं आमचा रोजगार गेला नाही, बंद होऊन आमच्या तरुणाईचं हाताचं काम गेलं नाही, तर बरंच काय काय गेलं. आमच्या मार्केटमध्ये जी उलाढाल व्हायची साहेब, ती मार्केटची उलाढाल बंद झाली. मार्केटमध्ये येणारा पैसा बंद झाला. आज वार्ड क्रमांक 1 मध्ये बघा प्रशासन, वार्ड क्रमांक 1 मध्ये थर्मल पॉवर स्टेशनला किंवा थर्मलला असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याचे मतदार यादीत नाव आहेत साहेब. मी कालच यादी बघितली. 2200 ते 2500 लोकांचं मतदान यादीत नाव दिसतंय साहेब. मी आकडे काढून आणले की आता किती हजार आहेत, यादी काढून आणली साहेब. उद्या जर तुम्ही तिथं बोगस आय कार्ड बनवून मताला येताल ना, तर बाबा हो, तुम्ही जे कुणी येणार आहेत त्यांना सुद्धा माझी परत एकदा विनंती, तुम्ही आता नादच करू नका. परवाच माजलगावच्या एका SDM ने अधिकार काढले पत्र की जो बोगस कुणी आय कार्ड बनवून येईल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याला जेलमध्ये घाला. मी इथल्या सुद्धा निवडणूक अधिकाऱ्याला पत्र उद्या देतोय या नावासहित की हे लोक इथं नाहीत, हे लोक इथं राहणार नाहीत, यांचं नाव बोगस झालं नाही पाहिजे, मतदान झालं नाही पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही कला केल्यात, पण या कलाचं उत्तर द्यावं लागेल साहेब. किती मोठ्यापणानं सांगता प्रत्येक वेळेस की मला 1,42,000 मताधिक्यानं या लोकांनी निवडून दिलं. खरंच एकदा स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगा बरं, इमानदारीची मत आहे ती मग साहेब. तुम्हाला संधी दिलती ना. अरे राजाभाऊ मला मरेपर्यंत म्हणणार आहे तिकीट दिलं नाही, तू तुझ्या पक्षानं दिलं नाही म्हणणार आहे का नाही? पण साहेब तुम्हाला संधी मिळाली ना साहेब. तुम्हाला कशाला तुम्हाला बोगस करायचं होतं? तुम्हाला काय व्हायचं होतं? ग्रीस बुक मध्ये नोंद आणायची होती. कशाला गरज होती तुम्हाला? आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.